अरे एवढ्या कशा तुमच्या संवेदना बोथट झाल्या? बाबा आढावांना ईव्हीएम मशीन बंद करून स्वतःचा त्यांचा काय फायदा आहे का? बाबा आढावांना आता निवडणूक लढवायची का? बाबा आढाव का ईव्हीएम मशीनच्या पाठीमागे लागलेत? बाबा आढावांना या देशाची लोकशाही मान्य नाही का? बाबा आढावांना ईव्हीएम मशीन का महाराष्ट्रातून पळवून लावायचे, देशातून पळवून लावायचे? बाबा आढाव संविधान समर्थक नाहीत का लोकशाही समर्थक नाहीत? बाबा आढावांच्या मनात काय चाललंय या उभ्या महाराष्ट्राला प्रश्न पडलाय. उभा महाराष्ट्र बाबा आढावांच्या पाठीशी का उभा राहत नाही? महाराष्ट्रातून ईव्हीएम मशीन हद्दपार झाली पाहिजे. देशातून ईव्हीएम हद्दपार झाली पाहिजे. संपूर्ण देशामध्ये संघर्ष सुरू आहे. आज महाराष्ट्रामध्ये 95 वर्षाचा तरुण माणूस कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, गोरगरिबांचं नेतृत्व करतो. तो देशातून ईव्हीएम मशीन हटवण्यासाठी त्या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन करतंय. आणि केंद्र सरकार, राज्य सरकार, निवडणूक आयोग ह्या कुणालाच काही देणं घेणं नाही. अरे एवढ्या कशा तुमच्या संवेदना बोथट झाल्या? बाबा आढावांना ईव्हीएम मशीन बंद करून स्वतःचा त्यांचा काय फायदा आहे का? बाबा आढावांना आता निवडणूक लढवायची का? बाबा आढाव का ईव्हीएम मशीनच्या पाठीमागे लागलेत? बाबा आढावांना या देशाची लोकशाही मान्य नाही का? बाबा आढावांना ईव्हीएम मशीन का महाराष्ट्रातून पळवून लावायचे, देशातून पळवून लावायचे? बाबा आढाव संविधान समर्थक नाहीत का लोकशाही समर्थक नाहीत? बाबा आढावांच्या मनात काय चाललंय या उभ्या महाराष्ट्राला प्रश्न पडलाय. उभा महाराष्ट्र बाबा आढावांच्या पाठीशी का उभा राहत नाही? लोकांच्या जे मनात आहे ते ओठावर का येत नाही? लोक जर बाबा आढावांचं आंदोलन चांगलं म्हणत असतील, हजारोंच्या संख्येने लोक का नाहीत? लोकांना जर बाबा आढावांचं आंदोलन हे चुकीचे वाटत असेल तर मग एवढे नेते इथं येऊन पाणी का भरतात? उद्धव ठाकरेंना काम नाही का? शरद पवारांना काही काम नाही का? अजित पवारांना काही काम नाही का? ही सगळी मंडळी तिथे येऊन का बसतायत? सत्ताधाऱ्यांच्या बुडाखाली का आग लागली जाते? ईव्हीएम मशीन हद्दपार झाली तर कुणाला वाईट वाटतंय? का ईव्हीएमचं समर्थन करतायत? ईव्हीएम एवढी त्यांना जीवाची आणि जवळची का वाटायला लागली? माणसं त्यांना का जवळची वाटत आहेत? या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला शोधायचे. आपण मित्रांनो या निमित्तानं चर्चा करतोय. मी संतोष शिंदे सर्वांना